नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय असणार आहे आयुष्यमान कमी होण्याची कारणं। आपण पाहतोय जीवनमान इतकं फास्ट झालं आहे, ताणतणाव इतका जास्त आहे की लोकांचं सरासरी आयुर्मान हे 60 वर्षापर्यंतच आले असं माझं ठाम मत आहे। तर हे काय त्याची कारणं आहेत आणि ह्याचे उपाय पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। माझं नाव श्रीकांत राणे, वेलनेस कोच। आपलं शिवात्मा हेल्थ केअर म्हणून एक आपलं जे वेलनेस सेंटर आहे ते जेजुरी या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी येऊन इथल्या सेवांचा लाभ घेऊ शकता। वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला त्या ठिकाणी सुरुवात करू। आयुष्यमान कमी होण्याची कारणे, तर यात सर्वात महत्त्वाचं कारण आहे असंतुलित आहार, ज्याच्यावर आपण नेहमी बोलत असतो। जंक फूड खाणं, आता लोकांकडे वेळ कमी आहे, सगळे कामं होतात पण जेवण मागं राहतं। मग कुठंतरी घरातून बाहेर निघायचं, बाहेरचं जंक फूड खायचं, जास्त साखरेचं प्रमाण, मीठ आणि तेल याचा अतिरिक्त वापर, आणि फळे, भाज्या, पालेभाज्या, फळे ज्याला आपण परत ड्रायफ्रूट म्हणतो, सलाड, हे गोष्टी माणूस आता खातच नाही। त्यामुळं तो कुठंतरी वीक होत चालला आहे। व्यायामाचा अभाव, दिवसभर बसून काम, कुठलाही त्या ठिकाणी व्यायाम होत नाही, शारीरिक हालचाली कमी, आणि त्याच्यामुळं लठ्ठपणा आणि पर्यायी BP वाढतो, हृदयविकार होतो, सांधेदुखी होती। वजन वाढल्यानंतर काय होतं आपल्याला माहीत आहे। तंबाखू आणि मद्यसेवन, आजकाल माणसांना व्यसन खूप गोष्टींचं आहे। तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, आणि प्रत्येकाचं सेलिब्रेशन मूड आहे। जरा काय झालं का लगेच सेलिब्रेशन, 4 माणसं बोलवा, 4 मुलं बोलवा, फॅमिली बोलवा, आणि सेलिब्रेशनमध्ये काय होतं, लगेच बाहेर हॉटेलिंगला जा। शनिवार रविवार आजकाल इंजिनियर लोकांचं व्यसनच आहे, वीकेंड कंपल्सरी बाहेर खाणं। त्यामुळे सगळे इंजिनियर असे मैद्याच्या पोत्यागत झालेत। एक तरी इंजिनियर फिटनेसमध्ये आहे का? ह्या इंजिनियरने असेल तर मला कमेंट करा। आणि ह्या सगळ्यामुळं वजन वाढतं आहे, त्यामुळं प्रचंड ताणतणाव त्या ठिकाणी होतो आहे। पुढं आहे आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे मानसिक ताणतणाव। आता कामाचा ताण, प्रत्येकाला कामाचा ताण का वाढतो आहे का, तर त्याच्याकडं ती ताण समजून घेण्यासारखी परिस्थितीच नाही त्या शरीराची। अतिश्रम, कुठंतरी खर्च वाढलेला आहे, हॉटेलिंग करायचं म्हणजे पैसे लागतात, खर्च वाढलेला आहे, बाहेर कुठं जायचं म्हणलं पैसे लागतात, ते कव्हर करायसाठी अतिश्रम, ओव्हरटाईम त्या ठिकाणी माणूस करतो आहे। मानसिक ताणतणाव याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे कौटुंबिक समस्या। कौटुंबिक समस्यामध्ये आपले जे संबंध आहेत घरातील व्यक्तींशी, भाऊ भावांचे असेल, पती पत्नीचे असतील, मुलगा वडिलांचे असेल, तर ह्याच्यात तणाव आहे। बऱ्याचशे मुलं आईवडिलांशी बोलत नाही, आईवडील मुलांशी बोलत नाही, हे खूप वाईट आहे। ह्याने तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो, त्यामुळं तुम्ही कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाऊ शकता। व्यवसायातील अडचणी आणि कामाच्या ठिकाणी तुमची होणारी गळचिपी, कामाच्या ठिकाणी बरेचसे वाद असतात। तुम्ही कुठल्याही खात्यात काम करा, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करा, विभागात काम करा, तर खात्यांतर्गत राजकारण बरंचसं चालू असतं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो। ते प्रसंगी त्यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयविकार होतो, नैराश्य येतं। तर कामाच्या ठिकाणची अडचण हे एक आपलं जीवनमान कमी होण्याचं कारण आहे। पुढचा विषय आहे अपुरी झोप। पुढचा मुद्दा अपुरी झोप, 6 ते 8 तास आपली झोप होत नाही, त्यामुळे प्रतिकारशक्ती वीक होते। तर त्याचा एक आपला स्पेशल व्हिडिओ ते तुम्ही पाहिला पाहिजे। झोप, अपुरी झोपेचे काय अडचणी येतात, ते आपला स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी आहे। परत आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी घेतोय प्रदूषण। आजकाल आपण पाहतोय हवा, पाणी आणि ध्वनी, ही बाहेर तुम्ही पाहताय, हवा, पाणी आणि खाण्याच्या गोष्टी, या सगळ्यात प्रदूषणच झालेलं आहे। ह्यामुळं श्वसनाचे आजार होतात आहे। आणि तुम्हाला पुढचा मुद्दा आहे भेसळयुक्त पदार्थ। भेसळयुक्त पदार्थ म्हणजे आजकाल तुम्ही पाहताय दूध, पनीर, खवा, ह्यात कंपल्सरी भेसळ आहे। दुधाचं उत्पादन जेवढं होतं आहे, जेवढे अपेक्षित आहे, आपल्याला उदाहरणार्थ 2 लाख लिटर लागतं आहे, तर दूध बनतं आहे 1.5 लाख लिटरच। 50,000 जे आहे लिटर दूध हे भेसळयुक्त आहे, आणि चुकीच्या पद्धतीने ते केमिकल बनवून बाजारात येतं आहे। ते तुमच्या खाण्यात आलं तर तुम्हाला कंपल्सरी काय होतं आहे, कर्करोग होतो आहे, कॅन्सर। प्लॅस्टिकचा तांदूळ, कॅन्सर। खव्यामध्ये जे देवस्थानच्या बाहेर जे मिठाई मिळते, ती मिठाई पूर्णपणे भेसळयुक्त आहे। जे चकचकीत आणि आकर्षक मिठाई दिसते तुम्हाला, त्याचं कुठलंही पॅकिंग नसतं, ते असे कट करून घालून देतात, तर ते पूर्ण भेसळयुक्त आहे। अजिबात खाऊ नका, त्याचं चेक केलं पाहिजे आणि तुमच्या ते लक्षात येईल। पुढचा मुद्दा आहे अपघात। रस्त्यावर आपण सुरक्षित नाही, लोक घाई करतात, ते कुठंही जाताना रस्त्यात सुरक्षित आपण नसेल तर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। मग ते दुचाकीचे असू द्या किंवा 4 चाकी असू द्या, तर ह्याच्यावर आपण कुठंतरी शांत डोकं ठेवून विचार आपण केला पाहिजे। रस्त्यावर सुरक्षित तर जीवनात सुरक्षित। आणि हे कधी होतं, ज्यावेळेस तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही,
जे जी चरबी वाढलेली, ज्याचं वजन वाढलेलं आहे, तर त्याला सुस्तपणा येतो, त्याची कामं त्याला उरकत नाही. तो सकाळी कधीही त्या ठिकाणी लवकर उठून कामाला जाऊ शकत नाही, उशीर होतो आणि मग घाई करायची आणि मग गाडी पळवा, कुठंतरी कार्यक्रम होऊन जातो. तर ही सगळी कारणं आहेत आयुष्यमान कमी होण्याची. तर ह्यात कुठंतरी आपलं मुद्दा आपल्या बाबतीत होत असेल तर नक्की तुम्ही सावध त्या ठिकाणी झाला पाहिजे. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुढचा मुद्दा आपला असणार आहे ह्याचे उपाय काय, त्या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.